मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज 11 ते 5 दरम्यान ब्लॉक। पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या चिखले पुलाजवळ कॉरिडॉरचं काम। विधानसभा अध्यक्षांच्या आमदार अपात्रता निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। व्हिप धुडकावणाऱ्या ठाकरे गटातल्या आमदारांना अपात्र करण्याची शिंदे गटाच्या याचिकेतनं मागणी। दाओसमधील जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार। राज्यासाठी महत्त्वाच्या 3 प्रकल्पांच्या करारांवरती मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी। न्यायपालिका निष्पक्ष नाही, अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतो। नागपूरमध्ये बोलताना जितेंद्र आव्हाडांचा न्यायसंस्थेवरती आरोप। प्रतिज्ञापत्र मागवून निवडणूक आयोगाचा घोटाळा, उद्धव ठाकरेंचा घणाघाती आरोप। ईडी आणि सीबीआय केंद्राचे हस्तक असल्याचीही टीका। संवैधानिक संस्थांच्या विरोधात चुकीचे शब्द वापरणं दुर्दैवी। अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे ठाकरे गटाला प्रत्युत्तर। पत्रकार परिषद की दसरा मेळावा, नार्वेकरांचा टोला। अटल सेतू पिकनिक स्पॉट नाही, अटल सेतूवरती वाहनं थांबवली तर कठोर कारवाई केली जाईल। मुंबई पोलिसांची सक्त ताकीद। इराणकडून पाकिस्तानमधील बलूच दहशतवादी संघटना जैश अल अदलच्या ठिकाणांवरती हल्ले। पाकिस्तानकडनं ट्विट करत हल्ल्याचा तीव्र निषेध। अयोध्येमधल्या राम मंदिरात आज रामललाच्या मूर्तीचा गृहप्रवेश। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा। आजपासून पूजा विधींना सुरुवात। ओडिशामध्ये आज जगन्नाथपुरी हेरिटेज कॉरिडॉरचं उद्घाटन। मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या उपस्थितीत लोकार्पण। अफगाणिस्तान विरुद्ध भारताचा आज तिसरा आणि अखेरचा T20 सामना। कर्णधार रोहितच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।